सुद्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला सदानंद यांना आपण पाहतोय, अतिशय अनुभवी फलंदाज ते आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती नीलला आपण पाहत आहे. अजून एक अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये या नावावरती सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळेल. मांडे गावातील एक उगवता तारा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, यंगस्टर वर्सेस यंगस्टर. पहिला बॉल आजच्या दिवसातील पहिलाच बॉल षटम पूल करत असताना शॉर्ट मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी होता. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित होणार नाहीये. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आजच्या दिवसातील अर्थातच या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि या दुसऱ्या दिवसातील पहिली धाव रोहितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एक या आकड्यावरती रोहित आणि सदानंद ही जोडी आपण पाहू शकतायत. लिफ्टी बॅटर अर्थातच सदानंद यांना आपण पाहतोय. एक अटॅकिंग बॅटर, भरपूर गुणवत्ता या फलंदाजाकडे. दुसऱ्या बाजूला नीलला आपण पाहतोय. नवीन कोऱ्या चेंडूने सातत्यानं त्याने परफॉर्मन्स दिलाय आणि प्राईम फॉर्ममध्ये येणं गरजेचं असणार आहे त्याला, त्याच्यावरती नजर असणार आहेत. मांडे बॉयज टीमचा एक अत्यंत प्रमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला कुठेतरी परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये त्याला लढावं लागणार आहे या मॅचमध्ये. दुसरा बॉल ओव्हर द विकेट. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झाला नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर झाला होता. गुडलेन स्पॉटवरती बरोबर ठेवला होता. तिथून बाउन्स झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये कुठेतरी फलंदाजाची मनस्थिती जर आपण पाहिली तर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुल शॉट पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला. लॉंग चेस सुरू आहे, त्यांना बीट करेल का चेंडू. ऑफ फील्ड स्लो आहे, त्यामुळे इथून 2 धावा जरूर मिळतील या बॉलवरती. 2 धावा येत आहेत या बॉलवरती आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. जो मेन गेट आपल्याला पाहायला मिळतोय, जो महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे, तिथे कोणीही गाडी पार्क करू नका. बाईक तिथे पार्क करायच्या नाही आहेत, कारण येण्या जाण्यासाठी आमच्या प्रेक्षक राजांना त्याचबरोबर प्रमुख अतिथी या ठिकाणी येत आहेत. खेळाडू वर्ग येत आहेत, त्यांना त्रास होतोय. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅपमध्ये चाललाय, स्क्वेअर लेगला फिल्डर डीपमध्ये नाही आहे, परंतु आउटफील्ड स्लो असल्या कारणानं तिथे क्षेत्ररक्षकांना फायदा मिळतोय. या बॉलवरती सुद्धा 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नीलची चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. त्रस्त केल्या मागच्या 4 बॉलमध्ये मोठे फटके त्याने खेळू दिलेले नाही आहेत. नवीन कोऱ्या चेंडूने चांगली गुणवत्ता तो मैदानामध्ये दाखवतोय सध्या तरी. आता येणारे 2 बॉल ते इम्पॉर्टंट असणार आहेत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा फॉली होता, कुठेतरी क्रॉस पॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. नॉन स्ट्रायकिंगवरती धोक्याची घंटा वाजली होती आणि इथे आपली विकेट गमवावी लागते. सदानंदला गॉन. आपण पाहतोय सातत्याने आमच्या समेत ते जॉईन असतात आणि डीजे देवा यांना आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आणि या मैदानामध्ये आवाज पोहोचवण्याचं काम ते करतायत. नवीन फलंदाज प्रितेश यांना आपण पाहतोय 3rd पोझिशनवरती. प्रितेशला या ठिकाणी प्रमोट केलं गेलंय. नील पुढचा बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. नॉन स्ट्रायकिंगवरती ॲग्री नाही आहेत फलंदाज प्रितेश. इज डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 5 या आकड्यावरती. 5 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज नीलचा जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. एकही मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाहीये. फक्त सिंगल डबलवरती फलंदाजाने इथे थांबवून ठेवलं आणि परफेक्ट लाईन अँड लेंथला मेंटेन केलं गेलं होतं. जबाबदारी जी सोपवली होती कर्णधाराने, ती जबाबदारी या ठिकाणी योग्य रीतीने पार पाडले. तर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपण पाहू शकतायत विपुलला या ठिकाणी आणला गेला. हा सुद्धा एक महत्त्वाचा खेळाडू आहे या टीम मधील. बॅकबोन एक चांगला ऑलराऊंडर आहे, त्याच्यावरती नजर असणार आहे या सेकंड ओव्हरमध्ये, कारण चांगली स्टार्ट नीलने या ठिकाणी मिळवून दिले. आता इथून विपुलला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून खेळावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला एक अत्यंत विस्फोटक फलंदाज अर्थातच प्रितेशला आपण पाहतोय.
या मॅचमध्ये त्याचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण सदानंदची विकेट संस्थात बाद झाले. आदरणीय सन्माननीय सचिनदादा पाटील आपण पाहू शकतायत या स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. या सकाळच्या सत्रामध्ये एक गोड व्यक्तिमत्व, एक सुंदर स्वभाव त्यांचा, आणि प्रत्येकाला आपलंसं करणारं हे व्यक्तिमत्व आहे. एक सुंदर समाजसेवक अर्थातच सचिनदादा पाटील ही त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विपुलचा चांगली व्हेरिएशन आहेत या गोलंदाजाकडे, प्रतिभावान गोलंदाज आहे. तर या ओव्हरमध्ये इथून मेंटली स्ट्रॉंग राहावं लागणार आहे, प्रॅक्टिकली इथून एक्झाम्पल द्यावी लागणार आहेत. हा सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडंसं धीम्या गतीने आला होता. सातत्याने फ्लोअर लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. सर 2 डॉट बॉल आतापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. विपुलची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे या षटकामध्ये. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये नीलने प्रभावित केलं, त्याच पद्धतीनं या ओव्हरमध्ये सुद्धा गोलंदाज विपुलला आपण पाहतोय, ज्याच्याकडे लेदर क्रिकेटचा अनुभव सुद्धा आहे. दोन्ही फलंदाज चर्चा करत होते. रोहितने काहीतरी गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिल्या गेल्यात. त्या गाईडलाईन्स प्रितेशला फॉलो कराव्या लागणार आहेत, कारण या मॅचमध्ये रन्स बनवावे लागणार आहेत. हा सुद्धा बॉल गोलंदाजच्या नावावरती राहिला आहे. सर 3 डॉट बॉल प्रितेशच्या अगेन्स्ट टाकल्यात. एक पॉझिटिव्ह माइंडसेटने या ठिकाणी मांडीबॉय संघ उतरलाय, कारण टॉस जिंकला तिथे फायदा मिळाला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि फिल्डिंग करत असताना आत्तापर्यंत तो विश्वास सार्थ करून दाखवलाय. जो निर्णय घेतलाय त्या निर्णयास चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. इथे फुल टॉस आहे, तिथे सुद्धा मोठा फटका यायला हवा होता, परंतु तसं घडलेला नाहीये. गॅपमध्ये चालला, मिड विकेटला फिल्डर पोहोचणार नाहीये आणि सरळ बॉल क्लिअर करेल. 4 धावांकडे चौकार. तीन बॉल विथ टप्प्याने या ठिकाणी टाकले होते, परंतु त्यानंतर फुलटॉस मिळाला आणि फुलटॉसवरती फुलटॉल वसूल झालाय. चौकार येताना पाहायला मिळाला. प्रत्येकच्या पाठमधून कॉन्फिडंटली स्ट्रोक नव्हता, परंतु इथून 4 धावा आले, ती इम्पॉर्टंट आहे. चांगला बॉल लेग कटर होता. लेग कटरला इथे रीड करता आलेला नाहीये. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक झाला गोलंदाज विपुलचा. 5 चेंडू आपण पाहतोय, 5 चेंडू बरोबर लाईन अँड लेंथवरती टाकले गेलेत. फक्त चौथा बॉल जो होता तिथे चुकी झाली, फुलटॉस पडला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 9 धावा फलकावरती लागल्यात. दुसरा षटक सध्या तरी आता समाप्ती अखेरीस आहे. इथे फुलटॉस मिळाला प्रितेशच्या बॅटमधून. आजच्या दिवसातील पहिला षटकार येताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केले लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकार. फलकावरती आपण पाहतो एकंदरीत 15 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आमच्या समेत स्कोरच्या भूमिकेमध्ये वैभव भोईर यांना आपण पाहतोय. काल जबरदस्त बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली होती, परंतु संघ विजय होणं त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट होतं. अजूनही ते नाराज दिसत आहेत. तर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा नीलचा स्पेल कंटिन्यू ठेवलाय. तिसऱ्या षटकामध्ये नीलला आणलं गेलं. मागच्या स्पेलमध्ये फक्त त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा त्याने मिळवला होता. आता या ओव्हरमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स टीमला हवा आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली होती दुसऱ्या षटकाची, परंतु त्यानंतर जे 2 फुलटॉस पडले तिथे कुठेतरी महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तिथून नीलला कमबॅक करावा लागणार आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये नीलला पण पाहतोय. पहिलाच बॉल इथून फोरमचा वापर जरूर केला. लॉंग ऑफ फिल्डर वैभव त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. एकच 6व्या बॉल होती मिळेल. प्रॉपरली कुठेतरी स्ट्रोक रोहितच्या पाठमधून कन्वर्ट झाला नव्हता. त्यानंतरचे त्याचे रिएक्शन आपण पाहिले. लॉंग ऑफला टार्गेट त्याने केलं होतं, परंतु जे टायमिंग त्याला हवं होतं ते टायमिंग कुठेतरी मिळालेलं नाही आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16. या षटकामधील दुसरा बॉल नील. फुल शॉट प्रॉपर टायमिंग सहित बॉलला सरळ फेकलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार क्रमांक 2 प्रितेशच्या बॅटमधून 6 धावा षटकार.
त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून मागच्या षटकाची एंड ऑफ दी ओव्हर सुद्धा शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता प्रितेशच्या बॅटमधून आणि इथे सुद्धा स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक केले गोलंदाज नीलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा केला ठिकाणी झाला. नीलवरती प्रहार केला होता. नीलला कुठेतरी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न प्रितेश मैदानामध्ये करतोय आणि ते गरजेचं आहे. स्ट्रॅटर्जीज बनवाव्या लागणार आहेत. हा सुद्धा फुल टॉस होता, प्रॉपरली कन्वर्ट करता आला नाहीये. मिड विकेटला फिल्डर चेस करतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता कुठेतरी चांगली पार्टनरशिप बिल्ड होत चाललंय या दोन्ही फलंदाजांमध्ये. एका बाजूला रोहितला पण पाहतोय. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती फार मोठी आहे या फलंदाजाची. अनेक असे इनिंग्स त्याच्या नावावरती आहेत, अनेक नॉक त्याच्या नावावरती आहेत. दुसऱ्या बाजूला प्रितेशला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रितेशने केले. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात इनिंगमध्ये. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. तिसरा षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. चौथा बॉल या ओव्हरमध्ये. कटरचा वापर केला होता परंतु इथे फायदा मिळेल का त्याचा? कॅच ड्रॉप. स्क्वेअर लेगला फिल्डर होता त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून एक फार मोठी चुकी झाली. रोहित सारखा फलंदाज, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, या फलंदाजाचा कॅच तुम्ही ड्रॉप केलाय. कुठेतरी नीलने इथून संधी प्राप्त करून दिली होती. क्षेत्ररक्षकाला कॅच पकडणं फार इम्पॉर्टंट होतं, तसं घडलेलं नाहीये. पूर्णपणे शांतता मैदानामध्ये पसरलंय कारण रोहितची विकेट फार इम्पॉर्टंट आहे. पिन ड्रॉप सायलेन्स. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती. 24 रन्स स्कोर करत लागले गेले. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. आता पुन्हा एकदा प्रितेश स्ट्रायकिंगवरती येतोय, जो सध्या प्राईम बॅटर आहे. बॅटची कडा. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. विकेट किपर यावेळेला चुकी करत असताना आउटफील्ड त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी खराब आहे. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. प्रितेशला सुद्धा जीवनदान मिळालं आहे. आता दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं आहे. ते जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा सुरुवात चांगली झाली होती. पहिले 3 बॉल डॉट आले होते आणि त्यानंतर गिअर अप करत असताना बॅटिंग करणारी टीम लीड करते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 26 स्कोरवरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ संपला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे देवाच्या दिशेने. सर्वाला बारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. बारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. बारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. चला जास्त वेळ दौडू नका, टाइम स्पेंड करू नका. आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. कालच्या दिवसामधून एक संघ पुढे येताना पाहायला मिळाला. अंतिम 5 जे दरवाजे ठोठावले ते म्हणजेच श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी संघाने प्रणय पाटील आणि कंपनी. 3 षटकांचा खेळ संपलाय. आदरणीय संजय दादा भोईर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द ग्रेट लेजंड. कालच्या दिवसामध्ये 3 ॲक्शन मध्ये होते. तर चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आणलं जाईल याकडे सुद्धा पाहायचं आहे, कारण बॉलिंग युनिट मोठं आहे. टीम मांडे बॉईज संघाकडे अनेक सारे ऑप्शन्स या टीमकडे आहेत. अनिकेतला या ठिकाणी आणलं गेले. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा, त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. दुसऱ्या बाजूला रोहित आणि प्रितेश. वागदेव जलसर टीमला ज्या रन्स हव्यात सध्या तरी मागच्या 3 ओव्हरमध्ये आलेल्या नाही आहेत, कारण विकेट सुद्धा भरपूर आतापर्यंत आहेत. 9 विकेट हातामध्ये आहेत. 1 विकेट गमावलं. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोन्ही बॅटर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. तर इथून अनिकेत समोर कशा पद्धतीने बॅटिंग होईल. अनिकेत सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याने सुद्धा अनेक धडे गिरवलेत, त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. समोर रोहितला पण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. आतापर्यंत रोहितचा जो नॅचरल गेम आहे तो कुठेतरी पाहायला मिळाला नाही आहे, याची प्रतीक्षा करते वागदेव जलसार. इथे खेळण्याचा प्रयत्न फटका फसला आहे, परंतु फिल्डर तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे. 2 धाव्यांचा कॉल आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, परंतु इथे काय ड्रामा घडलाय. लेझी क्रिकेट कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं.
जरूर प्रतीक्षा असणार आहे, उत्सुकता असणार आहे या निर्णयाची. पंच काय डिसिजन असणार आहे? इट्स अ नॉट आउट. कारण प्रितेश आपण पाहिलं क्रीजमध्ये त्या ठिकाणी सुखरूप होते. कुठेतरी विकेट किपर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. थोडंसं लेझी क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. इथून जीवनदान मिळते फलंदाज रोहितला. 3 धावा येत आहेत या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29-29 फलकावरती लागल्या गेल्यात. त्यापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्याच बॉलवरती टायमिंगची कमी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रोहितला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे या मॅचमध्ये. कुठेतरी रोहितचे जे नॅचरल स्ट्रोक आहेत, कॉप्युक स्ट्रोक आहेत, ते आतापर्यंत त्याने खेळलेले नाही आहेत. स्ट्रोक स्वीप चांगला खेळतो. त्यानंतर सरळ बॅटचा सुद्धा चांगला वापर त्याने आतापर्यंत केला आहे. परंतु ते फटके कुठेतरी आतापर्यंत पाहायला मिळाले नाही आहेत. दुसऱ्या बाजूला प्रितेश त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिल्यात. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. समोर अनिकेत आहे. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती. फुल टॉस मिळालाय. फुल टॉसला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. तिसरा षटकार प्रितेशच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा. कोण चेंडूंचा खेळ झालाय. षटकार आलाय प्रितेशच्या बॅटमधून. सुरुवात खडतर झाली होती, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलाय, काय पुनरागमन या ठिकाणी केलंय प्रितेशने. जबरदस्त. अनिकेत पुढचा बॉल. पुन्हा एकदा पुल शॉट खेळला जातोय. टायमिंग कशा पद्धतीनं असेल, डिस्टन्स हवंय फलंदाज अनिकेतला आणि यस ते डिस्टन्स मिळालाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार प्रितेशच्या बॅटमधून. 6 धावा. दोन षटकार आपण पाहतोय मिस्टर प्रितेशच्या बॅटमधून आल्यात. 12 बॉलमध्ये 31 धावा. एक ग्रेट नॉक, एक ग्रेट इनिंग सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इनिंगची गरज होती वागदेव जलसा टीमला. कारण सदानंद आपण पाहिलं फ्लॉप शो या मॅचमध्ये ठरले. त्यानंतर रोहित कुठेतरी संघर्ष करतोय आणि या सिच्युएशनला प्रितेशचे बॅट बोलणं गरजेचं होतं आणि त्याची बॅट बोललंय. पुन्हा एकदा फुल टॉस होता. स्लॉक स्वीपचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला कॅप मोठा आहे, तिथे प्रवास सुरू आहे क्षेत्ररक्षकाचा. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण झाल्यात. तिसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, परंतु इथे काय घडलं जातं, या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा फलंदाज, मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट, प्राइसलेस विकेट, अर्थातच फलंदाज प्रितेश बॅक टू द डगआउट. धावचीच्या रूपामध्ये आपली विकेट बहाल केलाय. चार चेंडूंचं केलं ठिकाणी झालं. एकंदरीत 33 धावांची एक जबरदस्त इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय फलकावरती 43 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालंय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत आहे आणि अनिकेत थोडासा महागात पडतोय मांडी बॉईज संघासाठी, कारण 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आल्यात. इथे सुद्धा फुल टॉस मिळालाय. पंचांचा हात वरती आलाय. इट्स अ बीमर आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण. सोने पे सुहागा. बॉल चाललाय लॉंग लेगला, चौकार. बॉल फ्री हिट. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस मिळाला. इट्स अ बीमर आणि त्यावरती आलेला चौकार. वागदेव जलसर संघ चांगलं नशीब घेऊन आला या मॅच मध्ये, परंतु तितकंच इम्पॉर्टंट त्यांचं हार्डवर्क सुद्धा आहे आणि ते हार्डवर्क त्यांनी केलंय. फ्रीडच्या बॉलवरती कुठली धाव आलेली नाहीये. डॉट बॉल आला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 48 धावा फलकावरती लागल्यात
अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील चौथं षटक मांडी बॉयज टीमसाठी इथे महागड पाहायला मिळालं, कारण भरपूर धावा या षटकामध्ये आल्यात. ते स्टेप आउट केले, फटका नक्कीच चांगला आहे. अलोन द कार्पेट बॉल चाललाय मिड विकेटला. इथे सुद्धा चांगल्या धावा मिळतील. इथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल सरळ क्लिअर झालाय. 4 धावांकरिता चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 52-52. तीन षटकांमध्ये 26 होत्या आणि त्यानंतर जी झेप आकाशाच्या दिशेने घेतलंय वाघदेव जलसा टीमने जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. प्रितेशच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत आणि त्यानंतर सचिनने जबरदस्त बॅटिंग केलं, परंतु अजूनही कुठेतरी रोहितला रिदम सापडलेला नाहीये. पॅक करावा लागणार आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विपुलला या ठिकाणी आणलं गेले. ओव्हर नंबर 5 मध्ये स्पेल विपुलचा चांगला राहिला होता. डॉट बॉल चांगले टाकले होते, चांगले डिलिव्हर केले होते मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या स्पेलमध्ये. तर पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स त्याला द्यायचा आहे. पहिलाच फुल टॉस आणि फुल टॉस वरती विकेट मिळेल का? तर यस, विकेट मिळताना पाहायला मिळते, कारण पंचांच्या मदतून कुठल्याही प्रकारचा डिसिजन त्या ठिकाणी आलेला नाहीये. थोडासा डीप होताना पाहायला मिळाला बॉल आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहू शकतायत अंपायर्स कॉल. यस, रिव्ह्यू ऑफर केला गेलाय. इट्स अ नो बॉल, म्हणजे इथून रोहित सेफ असेल. पुढचा बॉल फ्री हिट. एक्स्ट्राची संख्या आता भरपूर वाढलाय या इनिंग मध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये सर्व काही ठीक होतं. तिसरं षटक एकंदरीत आपण पाहिलं 16 धावांचं राहिलं, तिथून मोमेंटम मिळाला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेला नाहीये वाघदेव जलसा टीमने. बॅटिंग आतापर्यंत केलंय. सचिनने सुद्धा प्रभावित केलंय. पंच या बॉलवरती किती धाव असतील? फक्त एकच धाव असेल, जी नो बॉलची अर्थातच बीमरची फक्त 1 धाव असेल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 53, 53 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अंपायर डिसिजन इज विल बी फायनल डिसिजन. नो बॉलची फक्त एकच धाव या ठिकाणी गणली जाईल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट वरती रोहित आहे. रोहितला इथून चांगला हिट खेळावा लागणार आहे. त्याच्यावरती इथून भरपूर अपेक्षा आहेत, परंतु या मॅच मध्ये त्याची बॅट कुठेतरी बोललेली नाहीये. विपुल फ्रीडचा बॉल चांगला डिलिव्हर झाला. फोर लेनचा बॉल होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. पहिल्या चेंडूचा केला या ठिकाणी झालाय. सध्या तरी रोहितची मनस्थिती या ठिकाणी खचलेली दिसते. मी खराब खेळतोय, माझी वेळ खराब आहे. हे 2 प्रश्न सध्या तरी रोहितला पडल्यात. त्या प्रश्नांची उत्तरं इथे सोडवावी लागणार आहेत. ते प्रश्न इथे सोडवावे लागणार आहेत, कारण दुसऱ्या बाजूला सचिनच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिल्यात. त्याला कुठेतरी साथ देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. या षटकातील दुसरा बॉल घेऊन विपुल दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. स्टोनच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला होता. शॉट थर्डमॅनला फिल्डर पोहोचतोय. 1 धाव या बॉलवरती मिळेल आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 54. 54 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. अजूनही 4 चेंडूंचा केल बाकी आहे या षटकामधील. आता सुरुवात चांगली मिळाली. फ्रीडच्या बॉलवरती सुद्धा रन्स दिलेले नाहीये. त्यानंतर चांगला बॉल डिलिव्हर झाला होता रोहितच्या अगेन्स्ट. आता सचिनच्या विरोधामध्ये अग्निपरीक्षा असणार आहे गोलंदाज विपुलची. इथे फुल टॉस दिलाय आणि फुल टॉस वरती संधी निर्माण झालाय. पुन्हा एकदा तिथे क्षेत्रक्षणामध्ये कमी एफर्ट्स पाहायला मिळाले. धावचीतची संधी आणि यस, धावचीतच्या रूपामध्ये सचिनला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. सचिनला या विकेटवरती टाइम स्पेंड करणं गरजेचं होतं. त्याची विकेट गेले.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाशला आपण पाहतोय. मिस्टर अवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटिंग युनिट फार मोठं आहे वागदेव जलसर संघाकडे. अजूनही स्मिथचं येणं बाकी आहे. तो सुद्धा एक चांगला बॅटर आहे, त्याच्यावरती नजर असणार आहे. टीमचा कॅप्टन आहे, मोठी जबाबदारी टीमने त्याच्यावरती सोपवलंय. आता अविनाशवरती इथे जबाबदारी असणार आहे या मॅचमध्ये. चांगला बॉल फाईट यॉर्कर, जो एक वीक झोन आपल्याला पाहायला मिळतो अविनाशसाठी, आणि तिथेच बॉल डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज विपुलने. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा किल आतापर्यंत झाला या ओव्हरमध्ये. अजूनही 2 चेंडूंचा किल बाकी आहे. हे षटक विपुलचं अप्रतिम राहिले. विपुलकडे चांगली गुणवत्ता आहे, चांगला गुणवान खेळाडू आहे, आणि त्याचा परफॉर्मन्स आतापर्यंत चांगला राहिला. मागच्या स्पेलमध्ये 10 धावा आल्या होत्या. इथे फटका चांगला आहे आणि सरळ बॉल जाईल का, चांगले प्रयत्न वैभवने त्या ठिकाणी घेतले होते. वेल ट्राय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होतील. या धुरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 57 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा किल्ला ठिकाणी झालाय. रोहितचा जर विचार केला तर सध्या तरी 7 वरती खेळतोय. 8 बॉल त्याने फेस केल्यात. दुसऱ्या बाजूला अविनाश आहे. पहिल्याच बॉलवरती बिगिटचा प्रयत्न त्याने केला होता. दुसऱ्या बाजूला विपुल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जाईल डीप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे शॉट मिड विकेटला. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 58. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांनंतर 58 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. 58 स्कोरकावरती लागल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहणार आहोत 2 टीम मध्ये. एका बाजूला आई एकविरा किरेपाडा आणि त्यांना फाईट करेल त्यांच्या अगेन्स्ट तोडफोड विराथन, जे सुद्धा तोडफोड आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय या ठिकाणी दाखल झाला. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती सोपवले गेले. समोर अविनाश आहे, जो एक चांगला स्लॉग हिटर आहे, आणि मिडल ऑर्डरवरती पाठवल्यानंतर एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. 5व्या क्रमांकावरती आला. सध्या तरी 58 फलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आहे वागदेव जलसर संघ. चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. स्लॉग ओव्हरचा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला एकविरा किरेपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांना फाईट करणार आहे तोडफोड विराथन. सचिन दादा पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये. चांगला फ्लोरिनचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मिडॉनला फिल्डर नाहीये. लॉंगॉनवरून फिल्डर पोहोचेल. 2 धाव्यांचा कॉल आहे. रनआउटची संधी, धोक्याची घंटा वाजल्या आणि रोहितला आपली विकेट गमावावी लागणार आहे. भरपूर वेळ रोहितने संघर्ष केला, परंतु यश त्याला मिळालेलं नाहीये आणि अखेरकार त्याची विकेट गेले. स्मिथला आपण पाहतोय. एक यंग कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय वागदेव जलसर टीमचा. अविनाश एका बाजूला आपण पाहतोय. अविनाशला आतापर्यंत रिदम सापडलेला नाहीये या ओव्हरमध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रणय सध्या चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. इथे फटका फसलाय. डिस्टन्स नाहीये, उंची जास्त प्राप्त झालाय. विकेट किपर की शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर. गोलंदाज सुद्धा आला होता, परंतु एकाही क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी कॉल केला नव्हता. परंतु 1 शॉट आहे. यस, म्हणजे एकच धाव या ठिकाणी गणली जाईल. 60 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स आतापर्यंत गोलंदाज प्रणयने दिलाय. दोन्ही फलंदाज स्लॉग हिटर आहेत, परंतु सध्या तरी अविनाश संघर्ष करतोय. 1 शॉट म्हणजे एकच धाव गणली जाईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 60 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंगचा.
टॉससाठी प्लीज आपण रिपोर्टिंग करायचे. तोडफोड विराधन आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा किराईपाडा. मोठी फाईट, मोठी बॅटल तिथे आपण पाहणार आहोत. 3 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 60 या आकड्यावरती. प्रणय गोलंदाजी मार्कवरती. स्लॉग ओव्हरमध्ये त्याचा परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा आतापर्यंत राहिलाय. गुणवत्ता तो मैदानामध्ये दाखवतोय. ॲबिलिटी चांगली आहे या गोलंदाजाकडे. टॅलेंट चांगलं आहे आणि ते टॅलेंट सध्या एक्सप्लेन करतोय मैदानामध्ये. स्विचिटचा प्रयत्न झालाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. कुठेतरी लाईन अँड लेन पर्यंत पोहोचता आलं नव्हतं. फलंदाज अविनाशला पोझिशनमध्ये चांगला आला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन त्याला हवं होतं, कारण डीपमध्ये तडमॅन नाहीये. पॉईंटला सुद्धा फिल्डर नाहीये आणि तीच दिशा त्याने बरोबर निवडली होती. त्याच दिशेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील. धावा झाल्यात फलकावरती 60. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विकेट सॅक्रिफाईस केली गेली. अविनाश सातत्यानं संघर्ष करत होता. त्याचा नॅचरल गेम आहे. एक हार्ड हिटर, एक फिंच हिटर आहे, परंतु ते हार्ड हिटर परफॉर्मन्स कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. विकेट जातोय रनआउटच्या रूपामध्ये. शेवटचा बॉल या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मयूर मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला स्मिथला आपण पाहतोय. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रणयने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 3रं आणि 4थं षटक अप्रतिम राहिलं होतं वागदेव जलसा टीमसाठी, परंतु त्यानंतर कमबॅक पुन्हा एकदा केलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. त्यांचा बॉलिंग अटॅक चांगला होता, परंतु मध्यंतरी कुठेतरी परफॉर्मन्स चांगला राहिला नाही. 2 धावा तर पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न तो या ठिकाणी होणार नाही. या दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी प्रणयचा आपल्याला पाहायला मिळाला. 62 स्कोरवरती लागल्यात. 62 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 63 धावांचं टार्गेट समोर उभा केलं गेलं आहे. 63चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला संघ असेल एकविरा किराईपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तोडफोड विराधन. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. प्रणयचा जर परफॉर्मन्स आपण पाहिला तर या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त त्याने आपण पाहू शकतायत 4 धावा खर्च केल्यात. मोस्ट इकॉनॉमिकल स्पेल प्रणयचा आपल्याला पाहायला मिळाला. चला टॉसच्या दिशेने पण जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. तोडफोड विराधन संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर एकविरा किराईपाडा टीमचा कॅप्टन टॉससाठी या. आदरणीय संजय भोईर आपण पाहतोय. वन ऑफ द ग्रेट लेजंड. त्यांच्यासोबत असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. तोडफोड विराधन टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत एकविरा किराईपाडा. तोडफोड विराधन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. एकविरा किराईपाडा टीमचा कॅप्टन चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅचमध्ये अनेक सारे यंगस्टर्स, अनेक सारे स्टार्स आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकांचा मॅच असेल याची नोंद घ्या. चला टॉससाठी यायचं आहे. एकविरा किराईपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीये. टॉससाठी या. चला एकविरा किराईपाडा टीमचा कॅप्टन हा लास्ट कॉल आहे. प्लीज लवकरात लवकर या टॉससाठी. आदरणीय संजय दादा भोईर यांच्यासोबत असे टॉस आपण करतोय. वन ऑफ द ग्रेट लेजंड जलसार गावातील जलसार क्रिकेटचा आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. एकविरा किराईपाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला तोडफोड विराधन. एकविरा किराईपाडा टीमचा कॉल असेल. छाप असा कॉल या ठिकाणी केलाय. काटा आलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं, कारण टॉस जिंकला. टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? टॉस तर इम्पॉर्टंट होता आणि विकेट पण काल मॅच बघत होतो आणि रन होतात पिचवर त्यामुळे. आणि काय डिसिजन असणार आहे तुमचा टॉस जिंकल्यानंतर? शतरक्षण.
त्याचबरोबर तुमचा पूल या ठिकाणी खेळवला जातोय, तुमच्या संघाला या ठिकाणी संधी दिली गेली आहे, तर आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? आयोजन नियोजन खूप छान आहे आणि खेळण्याची संधी दिली आयोजकांनी, त्यांचं पण धन्यवाद. येस, ऑल द बेस्ट. प्रवीण, जर तुम्ही टॉस जिंकले असते तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे, तर 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60+. असे अटॅकिंग बॅटर तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये? आदित्य आहे, मी आहे, विनायक आहे. येस, ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे, तो म्हणजेच तोडफोड विराथन टीमने, आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू यू दीपेजी कंडी सर. हॅलो. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून बाहे एक प्रकाश प्रकाश. रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमरदीप चषक जलसार 2025 या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. विटी लाईनच्या माध्यमातून बरेचसे संघ आज देखील आपण या स्पर्धेअंतर्गत पाहणार आहोत. अगदी पहिलीच लढत सुरू आहे. एका बाजूने वागदेव जलसार आणि विपक्षामध्ये मांडे बॉईज. हा सामना विद्यमान स्थितीमध्ये आहे. पहिल्या सत्राचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे ॲक्युरेट 63 धावांचं. निर्धारित 6 षटकांचा हा सामना. खूप सुटसुटीत आयोजन तथा नियोजन या स्पर्धेअंतर्गत आपण पाहतोय. सचिनदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण समूहाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सफाळे क्रिकेट एक एक पाऊल मात्र प्रगतीच्या दिशेने टाकताना पाहायला मिळतं. क्रिकेटची मोहक अशी मायानगरी. पहिला चेंडू फुल टॉस दिला, चुकी केलंय गोलंदाजाने आणि त्याचा अगदी पुरेपूर स्वीकार केला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तन्मय खूप सुंदर. म्हणतात ना की आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण. क्रिकेटमधील लॉलीपॉप कधीच वाया जाऊ द्यायचा नसतो. तेच केलं बॅटरने आपल्या संघाकरिता. खूप सुंदर पद्धतीने हा मोठा प्रहार केलाय. षटकाराने सुरुवात झालाय. 63 धावा चेस करायच्या आहेत. मांडे बॉईज संघाकडून ज्वलंत सुरुवात. सदानंद पुनरागमन करणार का? टप्पा शोधावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा, लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा आहे. यावेळेला टप्पा शोधण्यामध्ये यशस्वी झाले. फलंदाज ऑफ स्टंपच्या बराच पलीकडे सफल झाला होता, परंतु तिथे आपण पाहू शकलात डॉट बॉल आलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काय म्हणते तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट देखील घेण्यात आलाय. 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये एक वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काउ फेज मध्ये सजवलेला फटका. काय सुरुवात केलंय भन्नाट फ्लाइंग स्टार्ट. अगदीच विध्वंसक फलंदाजी. 2 षटकार आलेले आहेत 3 चेंडूंमध्ये. चांगली फलंदाजी होते मुख्य खेळपट्टीवरती. सध्या तन्मय यांचा जलवा आहे. 12 धावा झालेल्या आहेत. 63 धावांच्या प्रत्युत्तर दाखल खूप सुंदर फलंदाजी होते तन्मय कडून. सदानंद यांचा पुढील बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा टर्न झाला. बीट झाले बॅटर्स. षटकार डॉट, षटकार डॉट. आता पुन्हा षटकाराची अपेक्षा असेल फलंदाजाकडून. ज्या रीतीने हे षटक चाललंय मार्गस्थ. पावलांचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये सिंगल त्या ठिकाणी मिळेल. चांगली सुरुवात आहे. 13 धावा आतापर्यंत फलकावर.
आमच्या साथीने वैभव भोईर आहेत, स्कोरर गुणलेखकाची भूमिका अदा करतायत. 5 जानेवारी 1971 मध्ये पहिल्यांदाच ICC ला ती संकल्पना सुचली आणि MP रिंगम आणि GG सॉल्स असे 2 गुणलेखक निवडले गेले क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. भरपूर लाऊड अपील, पंच इंटरेस्टेड असतील का हे मात्र क्वेश्चन मार्क, यक्ष प्रश्न. 2 फलंदाजांमध्ये चर्चा विनिमय होईल किंवा नाही हे आपण पाहणार आहोत. सद्यस्थितीमध्ये आहेत फलकावर धावांची टोटल 13 या अंकावरती. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे. बघावं नक्की काय घडलेलं आहे परीक्षण करण्याकरिता. अगदी थोड्याच वेळामध्ये योग्य निर्णय आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून नक्की काय घडलं होतं. बॅट आणि खेळपट्टीवरती बॅट आदळल्यानंतर आवाज आला होता की मग प्रॉपर कनेक्शन जुळून आलं होतं, त्याचं परीक्षण या ठिकाणी केलं जात आहे. कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने मात्र सुयोग्य परीक्षण आपल्याला पाहायला मिळतं. डिसिजन पेंडिंग. आज सुद्धा प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. मॅच ऑन. साहिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीपमध्ये आपण पाहू शकतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डर लावला गेलाय. त्यानंतर मिड विकेट डीपमध्ये आपण पाहतोय लॉंग ऑनला फिल्डर ठेवला गेलाय आणि शॉर्ट मिड ऑफ आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट पॉइंटला फिल्डर ठेवला गेलाय. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑनला टार्गेट केलाय आणि सरळ बॉल लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड.